हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. महादेवाचं दर्शन झालं. आता इथं भाजी घ्यायची. तर स्टार्टिंगला दिसलं मक्याचे कणीस. तर मग चला मक्याचं काहीतरी रेसिपी बनवायला होईल म्हणून मके घेतले आणि भाजी बघत बघत आम्ही निघालो. तर ना इकडे एवढी भाजी महाग आहे, सगळीकडे विचारायला लागली. टमाटर ना महाग आहे, सगळं भाज्या महाग आहेत. आणि जी मेथीची भाजी आमच्या एरियात 10 रुपयाला भेटते ती इथं सगळीकडे 20-20 रुपयाला प्रचंड महाग आहे. सगळीकडे विचारलं तेवढंच आहे, म्हणलं जाऊन दे भाजीच घ्यायचं नाही, कॅन्सल घेतलं. फक्त मक्याचं कणीस घेतलं आणि मेथीची भाजी घेतली तेवढे. त्यापेक्षा ना सातारा बस स्टँडच्या इथं भाजी मार्केट आहे ना, ते प्रचंड परवडलं आम्हाला, कारण की आम्ही नेहमी तिथूनच घेतो भाजी. उलट तिथं स्वस्त आहे. भाजी मार्केट आहे, गाडी तिथे लावली भाजी मार्केटच्या आतमध्ये, लाईनीत स्वस्त आहे आणि दुसऱ्या स्टँड पाशी भाजी मार्केट आहे तिथं पण स्वस्त आहे. पण इकडे माऊलीच्या साईडला घेत आले तर फायनली मला एमआयडीचा भाग पडतो ना, तिथं भाजी मार्केट लाईनीतच आहे. तिथं लय प्रचंड, मी एवढे काहीच घ्यायचंच नाही, नाहीतर मग काय एवढी महाग भाजी घेऊन काय करायचं. आमच्या एरियात स्वस्त पडतात. परत 2 दिवसानंतर भाजी आमचे घेतले की स्वस्त. मेथी 10-10 रुपयाला, कोथिंबीर 20चे 3 असे आमच्या एरियात भेटतात. मग कशाला तिथं घ्यायचं आणि घेतलंच नाही. आणि फायनली बघा कार्तिकचे पप्पा मला कुठं घेऊन आले, नर्सरी घेऊन आले. तर काय घ्यायला तर मला सांगते. आणि एका साईडला गाडी लावलं, त्याच्यानंतर आम्ही बघत बघत आलो. तर फायनली आम्ही ना चाफ्याचं झाड आणि गोकर्णाचं झाड घेण्यासाठी आले, कारण की स्वामींसाठी मला पाहिजे होतं चाफ्यासाठी. मी किती प्रचंड फिरते, कुठं झाड दिसलं ना तिथं चाफ्याचं झाड दिसलं की मग फूल घेते. तर चाफ्याचं स्वामींसाठी घेतलं. गोकर्णाचं झाड आहे ना, त्याचं पण निळं करायचं फूल येतं ना, ते पण मी स्वामींसाठीच घेतलं. म्हटली फायनली चला कधी तर एवढ्या दिवसानंतर माझ्या घरी चाफ्याचं झाड आणि गोकर्णाचं झाड आलं. तर चला स्वामींसाठी फुलांचं जे टेन्शनच गेलं, की चाफ्याचं फुल आलं की लगेच स्वामींना अर्पण करण्यासाठी. मेन म्हणजे स्वामींसाठीच घेतलं ते चाफ्याचं झाड मी दारापुढे लावायला. तर आता मी कुंडी आणणार आहे, कुंडीत लावलं, नाहीतर माझ्याकडे एक जुनं छोटंसं बकेट आहे, त्या बकेटमध्ये लावते. स्वप्नात पण विचार नव्हतं केलेलं मीने, की स्वामींसाठी चाफ्याचं झाड मी स्वतः घरी घेऊन येईल म्हणून. आणि त्याचा तर वेगळाच आनंद झाला, कारण की चाफ्याचं झाड आलं म्हटलं तर स्वामींसाठी. चाफ्याच्यासाठी मी लय तडपडते, म्हणजे चाफ्याचं फूल कुठं भेटलं तर घ्यायला. फायनली घरी आलो तर कार्तिकच्या हातात एक गोकर्णाचं झाड, माझ्या हातात चाफ्याचं झाड. फायनली इथं तुळशीच्या बाजूला ठेवले. ऑलरेडी त्याला ना फुल आले आहे बघा. गोकर्णाच्या झाडाला पण 2 फुलं आले, 2-3. आमच्या घरात कसं आम्ही तिघं पण उत्साहित आहे. कोणची नवीन वस्तू आली की एकदम आवडीने त्याचं देखरेख करायचं आमच्या प्रत्येकाचा आहे. आता आल्या आल्या लगेच कार्तिक तांब्या घेतला, तांब्यात पाणी भरलं आणि झाडाला वाटलं. आमच्या घरात तसं तिघं पण कोणची नवीन वस्तू आली ना, खूप हौशीने त्याचं स्वागत करायचं किंवा त्याचं हे करायचं आमच्या घरात असतं. फायनली संध्याकाळ झाली आणि इथं बघा मी दिवाबत्ती घेतली दारापुढे. देवाची पण दिवाबत्ती केली आणि इथं बघा शंकर भगवानाची पूजा करून घेते, आरती करून घेते. दिवा लावला, धूप दीप अगरबत्ती ओवाळले, आता आरती करून घेते. आणि ना मी ना वस्त्र आहे ना कापसाचं ते परिधान करायचं विसरूनच गेले. तर आल्याला पहिले वस्त्र परिधान केलं आणि दही भाताचं नैवेद्य करून ठेवलेलं, पण ते दाखवायचं लक्षातच आलं नाही, म्हणून आरती करून झालं तर दही भाताचा नैवेद्य केला आणि उपास सोडला, खाल्लं वगैरे आणि निवांत शंकर भगवानची ना सेवा करायला लागली. तर सेवा काय काय करते ते मला सांगते. सगळ्यात पहिलं ना शिव अष्टोत्तर नामावली म्हणून ना बेलपान अर्पण करून घेते. हे बघा, तर मी तुम्हाला म्हटले काल घेऊन आलेले, तर सगळं बेलपान माझ्याकडे जेवढं आहे तेवढं अर्पण करून घेणार आहे. शेवटला एक राहील ना, ते मी कसं अर्पण करते तुम्हाला मी दाखवते बघा. आणि 108 नाव घ्यायचंच आहे. एक बेलपान असलं तरी चालेल, 2 असलं तर 108 असलं तरी चालेल. जेवढे आपल्याकडे बेलपान अर्पण असेल ना तरी चालेल. तर इथं बघा जेवढं आहे तेवढं अर्पण करून घेतलं. शेवटला एक राहिलं, तांबे घेतलं, तांब्यात बघा डिप करून करून ना नाव घेऊन ना अर्पण करते. हे बघा, नाव घेऊन अर्पण करते, परत पाण्यात डीप करते, परत अर्पण करते. हे बघा, जसं नाव घेईल तसं तसं करते, असं करते 108 वेळा. तर असंच करायचं, तसंच पालटं. आणि ना बेलपान ना पालटं ना अर्पण करायचं, सवाचं नाही, पालटं अर्पण करायचं बेलपान. आणि देठ शंकर भगवानच्याकडे असायला पाहिजे आणि 3 पान आपल्याकडे असायला पाहिजे. ह्या पद्धतीने ना अर्पण करायचं. हे बघा, आणि असंच करायचं. आणि इथं बघा बेलपान अर्पण करून झालं तर एक माळ आहे ना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून घेणार आहे. त्याच्यानंतर ना शिवलीला अमृतचा 11वा अध्याय करणार आहे. त्याच्यानंतर शिवचालीसा, शिवस्तुती आणि प्रार्थना, एवढी महादेवाची सेवा आहे ना ती सगळी करून घेणार आहे. 108 वेळा महामृत्युंजय मंत्र,
माझ्याकडे ना रुद्राक्षाची माळ आहे बघा, त्याच्यावरच ना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून ना एक माळ करणार आहे. हे बघा, हे सगळी सेवा केली. आता परत विसरली, पटकन माझ्या लक्षात आलं की तीळ अर्पण करायचंय, तर पटकन तीळ अर्पण करून घेते. तो मंत्र आहे, मंत्र जाप करून आहे ना 3 वेळा पाणी वाहून ना 3 वेळा शिवा मोठा अर्पण केला तीळ. त्याच्यानंतर मी तुम्हाला माहिती आहे का, मी एक उपाय करते प्रत्येक सोमवारी. गेल्या आठवड्यात तांदळाचा उपाय केलेला, ह्या आठवड्यात आहे ना ते शिवामूठ तीळ येतं, तिळाचं अर्पण घेतं. तर 21 तीळ आहे ना हातात, उजव्या हातात ठेवायचं आणि ना कमलात्मक मंत्र म्हणून ना करायचं. किती 16 वेळा, 108 वेळा, 24 वेळा करायचं, 11 वेळा करायचं. गेल्या सोमवारी पण केलेलं, ते तुम्हाला लक्षात नाही आलं सांगायचं, म्हणून ह्या सोमवारी पण केलं. त्याच्यानंतर ती सेवा केली. त्याच्यानंतर इथं बघा मी शिवमहिमा स्तोत्र वाचणार आहे. शिवमहिमा स्तोत्र वाचून झाल्यानंतर ना महादेवाचे 12 नावं वाचणार आहे. त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.